After the discussion of kingdom system or five kingdom system of classification from systematics of living organism, this chapter, today we will conclude this chapter systematics of living organism with 3 points, that is virus, viroid and lichen. Because virus, viroid and lichens are not placed in five kingdom classification system. They are not having any category or any place. So we will discuss virus, viroid and lichen. Okay. So first start with virus. Yeah. virus शब्दाचा अर्थच आहे पॉयझन. वेनॉम ह्या शब्दापासून तयार झालेला ह्या शब्दाचा अर्थ पॉयझन. म्हणजे व्हायरस काय आहे तर इट्स ओनली हार्मफुल इफेक्ट्स आर देअर. इट इज नॉट युजफुल. बॅक्टेरियाच्या केसमध्ये आपण बघतो आहे की काही बॅक्टेरिया युजफुल आहेत, काही हार्मफुल आहेत, है ना. पण जसं युजफुल बॅक्टेरियाचं एक्झाम्पल बघितलं तर लॅक्टोबॅसिलस बॅक्टेरिया आहे जो दुधापासून दही तयार करतो आहे. काही हार्मफुल बॅक्टेरिया पण आहेत जे डिसीज कॉझिंग आहेत. बट व्हायरस इज ओनली हार्मफुल फॉर लिव्हिंग बीइंग्स. व्हायरस हा शब्द पहिल्यांदा देणाऱ्या सायंटिस्टचं नाव लुईस पाश्चर. ॲडॉल्फ मेयर यांनी TMV मीन्स टोबॅको मोझॅइक व्हायरस हा डिस्कवर केला. इट इज इन्फेक्शियस म्हणून. टोबॅको मोझॅइक व्हायरस हे एक इंटरेस्टिंग कन्सेप्ट आहे. टोबॅको लीफ ज्यावेळेस प्लांटला न्यूली ओरिजिनेट होते त्यावेळेस त्याला कुठल्याही प्रकारचा फ्लेवर ज्याच्याकरता लोक त्याचं नशा करतात किंवा त्याच्या हॅबिटमध्ये जातात असं कुठल्याही प्रकारची स्मेल त्याला नसते. पण ज्यावेळेस त्याच्यावर व्हायरसचं इन्फेक्शन होतं आहे, इन्फेक्ट करतं आहे व्हायरस, त्यावेळेस त्याच्यावर ब्लॅक स्पॉट्स लीफवर दिसायला लागतात. इट लुक्स लाईक मोझॅइक. दॅट्स वाय इट इज कॉल्ड टोबॅको मोझॅइक व्हायरस. अँड द इंटरेस्टिंग थिंग इज आफ्टर द इफेक्ट ऑफ व्हायरस दॅट लीव्स आर having that particular flavor. Can you imagine how harmful that tobacco leaves are? Because the tobacco chewers or tobacco consumer persons are taking slow poison in their body, right? Yes. Then virus, venom. वेनोम म्हणजे काय? पॉयझन आहे. हे कोणी सांगितलं? बेझरिंग ह्या सायंटिस्टनी. देन त्यांनी नाव दिलं त्याला कॉन्टॅजियम वायवम फ्लुसिडम. कॉन्टॅजियम वायवम फ्लुसिडम त्याला नाव दिलं, ज्याचा अर्थ असतो आहे पॉयझन. स्टॅनले ह्या सायंटिस्टनी त्याला क्रिस्टलाइज फॉर्ममध्ये आणलं. म्हणजे व्हायरसला काय केलं जाऊ शकते तर क्रिस्टल फॉर्ममध्ये आणलं जाऊ शकते, है ना. तर हे जे पॉईंट्स आहेत सायंटिस्टचे नावांची जे आपण एक लिस्ट इथं घेतलेली आहे, दिस इज इम्पॉर्टंट फॉर आवर MCQs पॉईंट. व्हायरस इज कॉल्ड थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. थ्रेशोल्ड ह्या शब्दाचा अर्थ असतो आहे आपल्या घराला जो उंबरा असतो आहे, त्या उंबऱ्याचं काम काय आहे तर घराची बाहेरची बाजू आणि आतल्या बाजूमध्ये ती एक डिवायडिंग लाईन आहे, है ना. तर तसंच लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंग ह्यांच्यामधला लिंक करणारा हा व्हायरस म्हणून त्याला काय नाव मिळालं आहे तर थ्रेशोल्ड ऑफ लाईफ. थ्रेशोल्डचा अर्थ काय सांगितलं आपण? उंबरा, जो घराची आतली आणि बाहेरची बाजूच्या मधली एक डिवायडिंग लाईन आहे. तसंच व्हायरस लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधला एक लिंक आहे म्हणून त्याला थ्रेशोल्ड ऑफ लाईफ म्हणतात. व्हायरसमध्ये लिव्हिंग कॅरेक्टर्स काय काय तर ह्याची बॉडी तयार झालेली आहे प्रोटीननी. प्रोटीननी तयार झालेल्या बॉडीला म्हणलं जातं आहे कॅप्सिड. कॅप्सिड स्मॉल युनिट्सनी तयार झालं आहे ज्यांना कॅप्सोमियर्स म्हणलं गेलं आहे. कॅप्सिड्स आणि त्याच्या स्मॉल युनिट्सला नाव आहे कॅप्सोमियर्स.
मियर्स, है ना. देन इट इज होस्ट स्पेसिफिक. व्हायरस इज होस्ट स्पेसिफिक. जसं आत्ता सध्या तुम्ही कोरोना व्हायरस याच्याबद्दल इतकं ऐकताय. तुम्ही हे ऐकलं आहे का एवढं पूर्ण वर्ल्डमध्ये पसरलं आहे, पण हे ऐकायला मिळालं का तुम्हाला की हा व्हायरस कुठल्या कॅटल्सला इन्फेक्ट करायला लागला आहे? नो. वाय? बिकॉज व्हायरसेस आर होस्ट स्पेसिफिक. त्यांचे रिक्वायर्ड होस्टच्या बॉडीमध्ये गेल्यावरच ते लिव्हिंगसारखे बिहेव करतात. अदरवाईज दे विल स्टील नॉन लिव्हिंग, मीन्स सॉईल पार्टिकलसारखे ते तिथं पडून राहणार. पण त्यांचं सुटेबल होस्ट मिळाला की ते लगेच ॲक्टिवेट होतात अँड लिव्हिंगचे कॅरेक्टर दाखवायला लागतात. म्हणूनच जसं तुम्ही मागे पण ऑब्झर्व केलं असेल आहे स्वाईन फ्लू, H1N1 ह्या व्हायरसनी पसरलेला स्वाईन फ्लू हा ओन्ली इन्फेक्ट करत होता ह्युमन बिईंग्सला. बट तुम्ही एक आणखी नाव ऐकलं, बर्ड फ्लू. द व्हायरस विच इन्फेक्ट ओनली बर्ड्स. दॅट मीन्स व्हायरस इज होस्ट स्पेसिफिक, है ना. व्हायरसमध्ये जेनेटिक मटेरियल DNA किंवा RNA और RNA, DNA किंवा RNA दोन्ही एकदम कधीही नसते. दोन्हीपैकी काहीतरी एकच तिथं असणार. आणि तो जेनेटिक मटेरियल कसं असणार तर DS किंवा SS. DSचं फुल फॉर्म असतं डबल स्ट्रँडेड, SS करता आहे सिंगल स्ट्रँडेड. म्हणजे तो व्हायरसचं जेनेटिक मटेरियल काय आहे तर डबल स्ट्रँडेड DNA किंवा सिंगल स्ट्रँडेड RNA किंवा डबल स्ट्रँडेड RNA. DNA किंवा RNA. ते पण कसं DNA असला तर डबल स्ट्रँडेड आणि RNA असला तर सिंगल स्ट्रँडेड किंवा डबल स्ट्रँडेड RNA असू शकते. दोन्ही एकदम कधीही नसतात. इट शो म्युटेशन. शब्द काय आहे म्युटेशन. म्युटेशन म्हणजे काय तर ड्यू टू सम केमिकल्स इफेक्ट, ड्यू टू पोल्युशन, ड्यू टू अल्ट्राव्हायोलेट रेज ऑफ सन, इट कॅन चेंज इट्स जेनेटिक मटेरियल. दॅट इज कॉल्ड म्युटेशन. आणि हेच तर कारण आहे ना आपल्याला वातावरणामध्ये वेगळ्या वेगळ्या प्रकारचे व्हायरस बघायला मिळायला लागलेत, ऐकायला मिळतात. हे डिसीज कॉज नवीन नवीन डिसीजेस व्हायला लागलेत. तर का व्हायला लागलेत तर जसं जसं पॉल्युशन वाढत जातं आहे तसं तसं त्या पॉल्युशनचं इफेक्ट त्या व्हायरसच्या जेनेटिक मटेरियलवर होतं आहे आणि तिथं म्युटेशन होत जातं आहे. म्युटेशन होणं म्हणजे त्या व्हायरसचं बिहेवियर चेंज होत जातं आहे आणि दरवेळेस काहीतरी नवीन आजार घेऊन येतो. व्हायरस कॅन रेप्लिकेट. रेप्लिकेशन होणं म्हणजे आपल्यासारखं दुसरे लिव्हिंग बिईंग्स किंवा दुसरं व्हायरस तयार करण्याची कॅपॅसिटी ठेवणं. मग रेप्लिकेशन कधी होणार तर तो त्याच्या होस्ट बॉडीच्या आतमध्ये गेल्यावरच होणार. कारण व्हायरस हे कसं आहे म्हणून सांगितलं तर फक्त प्रोटीनची कव्हर आणि त्याच्या आतमध्ये जेनेटिक मटेरियल आहे एवढंच आहे. त्याच्याजवळ त्याचा सायटोप्लाझम, एन्झाईम्स, अदर सेल ऑर्गेनेली नथिंग काहीसुद्धा नाही आहे. ओके. दे हॅव कॅपॅसिटी टू डॅमेज होस्ट. आणि त्यांच्यामध्ये कॅपॅसिटी काय आहे तर होस्ट सेलला डॅमेज करत जायचं. सो दिज आर द कॅरेक्टर्स ऑफ लिव्हिंग. दॅट्स वाय व्हायरस इज कॉल्ड लिव्हिंग. बट इट इज non-living also. How? Because it does not grow, फूड कन्झ्युम करत नाही किंवा रेस्पिरेशन करत नाही. म्हणजे लिव्हिंग बिईंगचे जे कॅरेक्टर्स आहेत ते कुठलाही कॅरेक्टर एक्सेप्ट रेप्लिकेशन हा शो करत नाही आहे. म्हणजे ग्रोथ होत नाही, फूड कन्झ्युम होत नाही आहे, रेस्पिरेशन होत नाही आहे. म्हणजे हे कॅरेक्टर कशाचे झाले तर नॉन लिव्हिंगचे झाले. आणि म्हणूनच दोन्ही पण टाईपचे कॅरेक्टर दाखवतो आहे. म्हणून ह्याला म्हणलं गेलं आहे काय आहे हा तर लिंक आहे कशाच्या लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधला. आणि म्हणूनच त्याला काय म्हणलं गेलं थ्रेशोल्ड, उमरा, लिव्हिंग आणि नॉन लिव्हिंगच्या मधली डिवायडिंग लाईन. सो दिस इज व्हायरस. व्हायरसचे 3 टाईप असतात. प्लांटवर इन्फेक्शन करणारे प्लांट व्हायरस, ॲनिमलवर इन्फेक्शन करणारे ॲनिमल व्हायरस अँड बॅक्टेरियावर इन्फेक्शन करणारे बॅक्टेरियल व्हायरस. प्लांट व्हायरस
हेलिकल सिमेट्री दाखवतात. त्याच्यामध्ये RNA जेनेटिक मटेरियल असतो आहे, DNA नाही. आणि एक्झाम्पल टोबॅको मोझाईक व्हायरस. ॲनिमल व्हायरस रेडियल सिमेट्री दाखवतात. RNA किंवा DNA असू शकते जेनेटिक मटेरियल. आणि बॅक्टेरियल व्हायरस हे ट्रेडपोल शेपचे आहेत आणि इथं जेनेटिक मटेरियल DNAच असतो आहे. ओके. देन इथं आपण एक लिस्ट मेन्शन केली आहे. ह्या लिस्टचं इम्पॉर्टन्स हे आहे की आपल्याला थेरीला पण काही प्लांट डिसिजेसचे नावं विचारले जातात किंवा ॲनिमल डिसिजेसचे नावं विचारले जातात, ॲज वेल ॲज MCQजचे पण इम्पॉर्टंट पॉईंट इथं कवर होत आहे. प्लांट डिसिजेसचे नावं लिटिल लीफ ऑफ ब्रिंजल, पोटॅटो लीफ रोल, बंची टॉप ऑफ बनाना, टोबॅको मोझाईक डिसीज, yellow vein mosaic of lady's finger. Students, you have to learn this. Okay, right. Animal diseases: common cough and cold, rhinovirus; influenza, myxovirus; smallpox by variola virus; swine flu causing H1N1; and measles causing morbillivirus. And ह्या दोन्ही पण टाईप व्हायरसेसचे स्टुडंट्स तुम्हाला बाय हार्ट लर्न करावे लागणार आहे डिसिजेसचे नावं, कारण हे थेरीचं पण क्वेश्चन आहे जसं मी तुम्हाला सांगितलं आणि MCQजचा पण क्वेश्चन आहे. ओके. देन अ स्मॉल कन्सेप्ट ऑफ व्हायरॉइड्स. व्हायरस आणि मग दुसरा शब्द व्हायरॉइड काय आहे? इट्स व्हेरी interesting. Only a single stranded RNA which is even not covered with protein coat. व्हायरसमध्ये काय होतं तर जेनेटिक मटेरियल कवर्ड विथ प्रोटीन कोट, बट त्याच्यापेक्षा पण छोटे लिव्हिंग बिंग्स म्हणजे काय तर व्हायरॉइड्समध्ये काय आहेत तर फक्त सिंगल स्ट्रँडेड RNA आहे. इव्हन त्याच्यावर प्रोटीनची कवरिंग पण नाही आहे. ह्या व्हायरॉइडला डिस्कवर करणाऱ्या सायंटिस्टचं नाव थिओडर डेनियर in 1971 when he observed what the potato spindle tuber disease which is caused by potato spindle tuber virus. ह्या व्हायरसला पहिल्यांदा हे डिसीज कॉझिंग आहे म्हणून ऑब्झर्व करणारा सायंटिस्ट थिओडर डेनियर. व्हायरॉइड्स कसे आहेत तर व्हायरसपेक्षा पण लहान आहेत. आणि एक्झाम्पल काय सांगितलं आपण? पोटॅटो स्पिंडेल ट्यूबर डिसीज कॉझिंग पोटॅटो स्पिंडेल ट्यूबर व्हायरॉइड. राईट. व्हायरॉइड इज द smaller than virus even. And what is the interesting thing? It has only RNA covering, RNA genetic material, even not covered with protein coat. That is viroid. Then come to next point of this chapter, lichens. This is also an interesting concept. Lichens are does not placed in any classification system. Why? Because it is combination of algae and fungi. अल्गी आणि फंजाईचं कॉम्बिनेशन असणाऱ्या हा लायकेन शब्द दिला थिओफ्रेस्टस नावाच्या सायंटिस्टनी. लायकेन जे आहेत ते स्लो ग्रोविंग नॉन लिव्हिंग ऑन नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझम. नॉन लिव्हिंग ऑर्गॅनिझमवर स्लोली ग्रो होणारे हे ऑर्गॅनिझम्स आहेत. आणि ह्या ऑर्गॅनिझममध्ये काय स्पेशल आहे तर these organisms are the combination of algae and fungi. ऑर्गॅनिझम algae प्लस fungi म्हणजे काय तर algae आणि फंजाई दोन्हीचं कॉम्बिनेशन. कारण algae हा प्लांट ग्रुपमध्ये येतो आहे आणि फंजाई हा सेपरेटली किंगडम आहे. म्हणजे हे फोटोसिंथेटिक पण आहेत म्हणजे ऑटोट्रॉप पण आहेत आणि हेटेरोट्रॉप ह्या दोन्हीचं कॉम्बिनेशन आहे. म्हणूनच ह्याला कुठल्याही क्लासिफिकेशन सिस्टममध्ये प्लेस केलं गेलेलं नाही आहे. ओके. अल्गी पार्टनर जो असतो आहे त्याला फायकोबायॉन्ट म्हणलं जातं आहे
आपण पहिले पण बायोलॉजीमध्ये वाचलेला आहे. फायको हा शब्द जेव्हा येतोय तेव्हा त्याचा अर्थ अलगीतून असतोय है ना. तर फायकोबायॉन म्हणजे अलगी पार्टनर आणि मायको हा शब्द रिप्रेझेंट करत असतोय फंजाईला. तर मायकोबायॉन मीन्स फंजाई. मग जर अलगी आहे म्हणजे ग्रीन आहे तर तो काय करू शकतो आहे, फूड सिंथेसिस करू शकतो आहे. आणि फंजाई हा शेल्टर देतो आहे. म्हणजे ह्या दोघांचं एक म्युच्युअल अंडरस्टँडिंग आहे सोबत राहण्याचं. अलगी फूड तयार करणार आणि फंजाई त्या अलगीला शेल्टर प्रोव्हाइड करणार आहे. आणि हे आहे लायकेन. ओके, लायकेन हे सेन्सिटिव्ह आहेत पोल्युशनला, पोल्युशन इंडिकेटर आहेत. म्हणून हे शहरातल्या पोल्युशनच्या भागात कमी बघायला मिळतं आहे. मोस्टली इन फॉरेस्ट एरिया इट इज ऑब्झर्व. थॅलॉइड स्ट्रक्चर आहे. थॅलॉइड ह्या शब्दाचा अर्थ असतं आहे जेव्हा प्लांट बॉडी ऑर लिव्हिंग बॉडी इज नॉट डिवायडेड इन डिफरंट पार्ट्स. सिम्पल युनिफॉर्म बॉडी जर असली तर त्याला थायलॉइड स्ट्रक्चर म्हणलं जातं आहे. स्पेशली प्लांट्स करता हा शब्द वापरला जातो आहे जेव्हा तो रूट, स्टेम आणि लीफमध्ये डिवायडेड नाही आहे. आणि ह्याच्यामध्ये थिन हेअरी फायब्रस स्ट्रक्चर आहेत जो त्याच्या रूटचा रोल प्ले करतात, ज्यांना रायझिनी म्हणलं जातं आहे. लायकेनतून निघालेले रायझिनी. आणि लायकेनचे युजेस काय, तर ॲज अ फूड पार्मेलिया, आपल्या मसाल्यामधलं दगड फूल ज्याला म्हणतो आहे. मेडिसिनल यूज उस्निया ॲज अ अँटीबायोटिक, पार्मेलिया इन इपिलेप्सी, मिरगीमधलं औषध तयार करायला उपयोग केला जातो आहे. इंडस्ट्रियल युजेस, इंडस्ट्रीमध्ये रॉसेला आणि लॅसेलिन इन लिटमस पेपर तयार करण्यामध्ये, जो आपण लॅबमध्ये इंडिकेटर म्हणून ॲसिड किंवा बेस इंडिकेटर म्हणून वापरतो आहे, तो लिटमस पेपर तयार केला जातो आहे. स्टेन, लॅबमध्ये यूज होणारे स्टेन, प्लांट टिश्यूला कलर देणारा स्टेन ऑर्सेनिन हा तयार केला जातो आहे लायकेननी. आणि त्या लायकेनचं नाव आहे ऑर्क्रोलिया अँड्रोजिना. परफ्यूम तयार करायला लायकेनचा उपयोग होत आहे. त्या लायकेनचं नाव आहे इर्विनिया. सो हा जो पार्ट आहे ह्याच्याकरता क्वेश्चन असतो आहे, युजेसकरता क्वेश्चन असतो आहे, इकॉनॉमिकल इम्पॉर्टन्स ऑफ लायकेन अँड अदर दिस पार्ट्स आर इम्पॉर्टंट फॉर MCQs only, right? So we conclude this chapter here.